महाराष्ट्राची अप्सरा अमृता खानविलकर खरोखरच घटस्फोट घेते. गेल्या 18 महिन्यांपासून काय घडतंय पहा या बातमीमागचं खरं सत्य. नमस्कार मित्रांनो, मराठी मनोरंजन विश्वातून सध्या एक अत्यंत धक्कादायक आणि मोठी बातमी समोर येत आहे. वाजले की 12 तसेच चंद्रमुखी फेम महाराष्ट्राची लाडकी अप्सरा म्हणजेच अभिनेत्री अमृता खानविलकर हिच्या वैवाहिक आयुष्याबद्दल सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. अमृता आणि तिचा पती हिमांशू मल्होत्रा घेणार दोघेसुद्धा घटस्फोट, अशा बातम्या वाऱ्यासारख्या पसरत आहेत. पण या अफवांमागचं खरं सत्य काय आहे तेच आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की राहा. काल संध्याकाळपासून मीडियामध्ये एक एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट समोर आला आहे. त्यानुसार अमृता आणि हिमांशू हे गेल्या 18 महिन्यांपासून म्हणजे जवळपास 1.5 वर्षांपासून एकमेकांपासून वेगळे राहत आहेत. दोघेही वेगवेगळ्या घरात राहत असल्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे आणि त्यांच्यात घटस्फोट होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले. सूत्रांच्या माहितीनुसार त्यांच्यामध्ये कोणताही मोठा वाद झालेला नाही, पण त्यांच्या कामाचे स्वरूप, वेगवेगळ्या शहरांमधील करिअरच्या प्राथमिकता आणि आर्थिक गोष्टी, आपापल्या कुटुंबाप्रती असलेल्या जबाबदारीमुळे त्यांनी विचारपूर्वक काही काळ एकमेकांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, त्यांचा खरोखर घटस्फोट झालाय का? तर याचं उत्तर आहे नाही. त्यांनी अजून कोणताही कायदेशीर घटस्फोट घेतलेला नाहीये किंवा कोर्टात तसा कोणताही अर्ज केलेला नाही. ते आजही एकमेकांचे चांगले मित्र आहेत आणि त्यांच्यात संवाद सुरू आहे. स्वतः अमृता आणि हिमांशूने यावरची अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे. मीडियाने जेव्हा त्यांना याबद्दल विचारलं तेव्हा त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की आम्ही अजूनही विवाहित आहोत. या पलीकडे आम्हाला आमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल कोणतीही चर्चा करायची नाही. तर मित्रांनो, अमृता आणि हिमांशू यांच्यात दुरावा नक्कीच आला आहे, पण त्यांचा घटस्फोट झालेला नाही. हीच खरी वस्तुस्थिती आहे. आपण सर्वांनी त्यांच्या या प्रायव्हसीचा आदर केला पाहिजे. तुम्हाला अमृता आणि हिमांशूची जोडी आवडते का? आणि या बातमीबद्दल तुम्हाला काय वाटतं? आम्हाला खाली कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.